तुम्ही बाईट घेतली. आत्ता पोरं बसलेले कुठे तो कागद पुण्याला कृषी वाले ते दोन्ही पेपर एकत्र घेतलेत. बघा त्यांचं 2-4 दिवस असं नुकसान झालं, काहीचे प्रमाणपत्र निघाले नाही, कायचा इतका घोळ होऊन बसलाय. दोन्ही एकत्र ठेवलं. मग त्यांचं म्हणणं आहे बाबा ती मागं पुढं घ्या. माझी मुख्यमंत्री साहेबाला आपल्या TV 9च्या माध्यमातून विनंती आणि त्यांनी ऐकावं आहे. शंभूराजे साहेबांना सांगतो की त्या 2 परीक्षा आहेत विद्यार्थ्यांच्या, फक्त मागं पुढं घ्या म्हणून नाही विद्यार्थ्यांचं, त्यांचं दोघांचं वाटलं होईल. मागं पुढं घ्या फक्त. 25 तारखेला तुम्ही एकत्र त्या ठेवल्यात तर थोडं 1-2 दिवसाचा फरक करा, परीक्षाच घ्या, आम्ही नाही म्हणत नाही. मात्र हे सरकारनं ऐकावं, कारण त्यांचे आता फोन घेतील लागतील नाही विषय माहीत नाही, तरी आम्ही रात्री लावला होता मला वाटतं की ते करण्यासाठी. हे गरजेचं आहे. काही केलं नाही पण आता काय एखाद्याला ते सवय लागलेली असती की वेगळ्या नजरेनं बघायची. आता त्याला मी काय करू शकतो. सगळ्या महाराष्ट्रातून येतात. आता सोलापूर कोल्हापूरचे इच्छुक येतं, सांगलीपासूनचे आहेत, सांगली सातारा कोल्हापूर सातारचे बी काल होते इच्छुक, कोकणातले पण होते. कोकणातले काल रत्नागिरी जिल्ह्यातले लोक होते, इथं रायगड जिल्ह्यातले पण होते, पुणे तर प्रचंडच आहेत, पुणे जिल्ह्यातले, नाशिक जिल्ह्यातले पण आहेत, अहमदनगर जिल्ह्यातले पण आहेत, जळगावचे काल तर मला वाटतं 16-17 जण होते. 4च मतदारसंघातले होते, तिथे जास्त मतदारसंघ आहेत. सुविधा द्या ना. 2 आणि 3 हजार रुपये दिवस तर तुम्ही कर्जमाफीसुद्धा करू नका. तुम्ही एक काम करा कायमचं, शेतकऱ्यांसाठी त्यांना लाईट द्या, त्यांच्या मालाला कायमचा भाव द्या आणि पाणी उभा करून द्या. एक बी शेतकरी आमचा आत्महत्या करीत नाही, एक बी कर्जबाजारी होत नाही. उगं येत कर्ज तुम्हीच देता, वसुली करायला तुम्हीच येता. तुम्ही लाईट वारचारी केल्यामुळं माणूस आमचा तुमच्यामुळेच मरतोय, आत्महत्या करतोय. म्हणजे सगळे दोषी तुम्ही येत. काही चक्रा मारून मारून बँकेत दमत आहेत म्हणून आत्महत्या करतात. म्हणजे योजना तुम्हीच आणता एखाद्या शेतकऱ्यावरती. हे का बोलतोय मी जास्तीचा वेळ घेऊन की ह्या खऱ्या समस्या आहेत आमच्या. कायमच्या सुविधा द्या तुम्ही आम्हाला. किती दिवस ऐकत होत, किती दिवसापासून आंदोलन सुरू आहेत, मालाला भाव द्या. एकदा ऐकायला मिळालं नाही तुम्हाला 70-80 वर्षात की देऊ भाव वाढून. एकदा बी